रात्री तर सत्य इथे झोपला होता. नेबडके काय बाई, म्हणजे हे दोघं कुठे येते? सत्या, एकदा नाही म्हणले ना, रात्री बघू काही. वाघमारे, माझ्यात नाहीत बघा एवढे पेशन्स. सत्या जा ना, अंगावर नको येऊ. वाघमारे असं काय करताय? इकडे या. सत्या नाही. वाघमारे. सत्या. वाघमारे. शाने भेटणं चान्स उचलला वाटतं. मी झोपलेली बघून दोघं बी गपचूप आले असतात. मी बघतेच कशी एकत्र येते. अगं मम्मी काय आलं? बाजूला बाजूला. काय बाजूला? हो बाजूलाच आहे की. काय झालं मम्मी? माया, अगं काय झालं? अशी का ओरडलीस तू? अरे बाजूला हो कुणी म्हणतेस? ते मला वाईट स्वप्न पडलं होतं ना. म्हणजे आपल्या घरावर सगळीकडनं मोठे मोठे दगड मारले होते. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मला सोडत नाही त्यांना अजिबात. दादा चल जाऊ आपण पटकन. स्वप्न पडलंय त्यांना फक्त. आरडाओरडा करत असते. ए अरे शांत बसा रे, सगळे शांत व्हा. हे बघ माया, मी समजू शकतो काल जे काय घडलं त्यामुळं तुला असं स्वप्न पडलं असेल, पण आपण सगळे आहोत ना एकत्र इथं, मग तू अजिबात काळजी करू नकोस. आणि चला रे आता तुम्ही सगळे आवरा पटापटा, आपापल्या खोलीत जावा. ज्याला आराम करायचं ते आराम करा. चला सकाळ झाली आहे. काय झालं असेल ग मम्मींना? दगड डोक्याला जोरात लागलं का नाही तर असा परिणाम होतोय बघा. हे खरं काय मम्मी? बरं वाटतं ना आता? हा हा. ए सपने, मला चहा ठेव की, इथून झोपच लागली नाही माझी. हा माझी जस केलं गार झोप झाली. तुला तर डोळा लागला नाही माझ्या. ठार खापलं मम्मींची काळजीने जीव कसा वेस होत होता. कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल. हा ना का नाकात शेंगा तुझा होय स्वप्न वहिनी. मला बी सेमच वाटतं बघा. जरा माझ्या खोलीतल्या बेडवर जरा अंग टाकलं का नाही तर अंगात ताकद येईल. तू चहा ठेव मला. नाही मला तुम्ही झोपायचं. सवय तू ठेव चहा मला. ठीक आहे ठेवते. माझी गुणाची सवय. म्हणजे रे तुला ड्युटीवर जायचंय ना? पण मी सगळं आवरूनच आहे. नाश्ता बी बनवून जा. ठीक आहे समजा आवरूनच जा. काही बी झालं तरी ह्याने बटन सत्याला अजिबात एकत्र येऊ द्यायला नाही पाहिजे. आता रोज काही ना काही असल्याच आयडिया काढायला. काय रे सत्या, काय झालं? चेहरा का पडलाय तुझं? वाघमारे, मी असा विचार करत होतो की
त्या पत्रकाराची मदत करून चूक तर नाही ना केली आपण. उगाच तर घेऊन नाही गेलो ना त्याला पोलीस स्टेशन. चूक काय त्यात सत्या? ते लोक त्याला मारत होते. आपण जर गेलो नसतो तर काय केलं असतं त्यांनी त्याचं? उलट मला एक पोलीस म्हणून आणि तुला एक माणूस म्हणून जे करणं गरजेचं होतं तेच केलं. बरोबर आहे तुमचं वाघमारे. मला तुमचं म्हणणं 100% मान्य आहे की. पण समजा ते गुंड जर अपोजिट पार्टीवाल्यांनी पाठवले असले आणि आपण त्या पत्रकाराची मदत केली म्हणून आपल्या घरावर दगडफेक झाली असली तर? मग चांगलं वागण्याचं जर हे बक्षीस मिळणार असेल तर ते बी मान्य आहे मला. मला जे योग्य वाटलं तेच केलं. पण ते लोक आपल्या घरावर का दगडफेक करतील? त्यांच्या संघाशी येईल ना ते. ते माहिती आहे मला वाघमारे. पण तुम्ही जरा माझ्या अँगलनं बी विचार करा ना. अहो राजकारण एवढं सोपं नसतंय. राजकारणात बदला घेण्यासाठी ना कोणी काय बी करू शकते, कुठल्या बी थराला जाऊ शकते. ते काय बी असू दे, आपण आपलं काम करत राहायचं. त्यांना कोण मारले हे आपण शोधून काढलंच पाहिजे. वाघमारे एवढ्या हट्टाला नका पेटू. हे बघा तुम्ही आता लक्ष घालू नका यात. पुढे काय करायचं तुम्ही कर. नको बाबा, काहीतरी करायला जाशील आणि त्यालाच मारशील परत. वाघमारे मी सॉरी बोललो तुम्हाला त्या गोष्टीसाठी. सॉरी बोलून होते वे सगळं. वाघमारे अहो विषय त्या गुंडाचा आणि पत्रकारांचा आहे. आपण कशाला भांडतो त्यांच्यासाठी? वय पण सध्या काही झालं तरी त्या पत्रकाराला न्याय मिळायला पाहिजे. वाघमारे 100% न्याय मिळवून देऊ आपण त्यांना. पण मला काळजी ही आहे ना, या सगळ्यात आपल्या घरावर कुणाची वाकडी नजर नाही पडायला पाहिजे. आणि जर पडली तर मी तुम्हाला सांगतो एकेकाचा असा कार्यक्रम फिक्स करेन ना की आयुष्यभर लक्षात ठेवतो. सत्या, या घराबद्दलचं तुझं प्रेम समजू शकते मी, पण मला दिलेला शब्द विसरू नकोस तू. डोक्यात राग घालून घेणार नाहीस असा शब्द दिलायस तुम्हाला. जा. वाघमारे माझ्या लक्षात आहे. मी तुम्हाला शब्द दिलाय ते नाही विसरणार आणि मी तो 100% पाळेन. पण तुमच्या शब्दाचं काय? मी कुठला शब्द दिलाय तुला? नाही म्हणजे तुम्ही शब्द दिला नाही, पण तुम्हीच तर म्हणला होता ना की जे काय असेल ते लग्न झाल्यानंतर. सत्या म्हणजे सगळं कळतंय तुम्हाला, सगळं कळतंय. पण सगळं माझ्या तोंडातून वधवून घ्यायचं ना तुम्हाला. ठीक आहे सांगतो. म्हणजे बघा आपलं लग्न झालं, त्याच्यानंतर देवदर्शन झालं, पूजा झाली, सगळं झालं. मग आता पुढे काय? मी सांगितलं होतं ना तुला, आता इतक्यात रजा नाही मिळणार. आधीच किती रजा झाल्यात. मी नाही येऊ शकत कुठं लांब तुझ्या बरोबर. अहो वाघमारेच अहो असं काय करताय? ऐक वाघमारे लांब नाही म्हणत आहे मी. तर सगळंच संपलंय. गहू आणायला गावलं का पैसे? किस्त गावलं काय? पैसे शोधत होतीस न का? होय. का ग? सामान संपलंय ना, किराणा आणायला लागेल. होय मग आहे का तेवढं? नाही. आता मग टेन्शन कशाला घेते आज? जा की बँकेतनं पेन्शन काढून आल. अहो नाही वर्षात अशी आत्ता निम्म्याच महिन्यात पैसे काढले तर मग सगळेच पैसे संपतील. मग एक काम कर, मंजूला फोन लाव आणि तिला म्हणा पैसे दे, असं असं झालंय म्हणून सांग. नाही तिला नाही फोन करणार. अगं सुनंदी असं काय करतेस? शेवटी मंजूचं कर्तव्य आहे ही घर सांभाळणं. अगं माझ्या भावाच्या जाग्यावर लागली म्हणल्यावर ती कुणाचं घर सांभाळणार? बाच हा का तिकडं सासर सांभाळेल? नाही वनसाब तिला नाही त्रास देणार मी. अगं सुनंदे बर राहून दे. ठीक आहे मंजूला नाही मागायचं ना. मग मला एक सांग, आता सत्याने आपल्या घरची जबाबदारी घेतली का नाही? आणि आता मंजूची सासू बी तिच्या बरोबर गोड गोड बोलायला लागली.
त्याच्यामुळे ती बी काय आडवी येणार नाही. अगं कसला विचार करते सुनंदे, लाव तिला फोन आणि तिला सांग म्हणावं सामान संपलंय, पैसा नाही ती वंस तिच्याकडे मी अजिबात पैसे मागणार नाही. अगं एवढं काय झालं तुला अंगाव ख्याव करून याला, नुसतं पैसे तर मागायला लावलं मी. मला तिला त्रास द्यायचा नाहीये. का वंस तिच्या सुखी संसाराला आत्ताच सुरुवात झाल्या हो. लई कष्टांनंतर हे आनंद तिच्या आयुष्यात आलाय. तेव्हा तिच्या नवीन संसाराचा आनंद घेऊ देत तिला. हा पण काय कसं नंदे, म्हणजे त्या घरात खरंच सुखी आहे का ग? होय. सत्या जाता जाता सोडशील ना मला पण? नाही वाघमारे, नाही जमणार मला. मला ते बलमाला भेटायचं आहे ना, जरा लई महत्वाचं काम आहे. चला येतो मी. असं का गेला अचानक आणि हसत का होता? अगं बाई, किती लवकर आवरलं तरी उशीरच कसं होतोय काय माहित. आत्ते मंजू काय ग, तू इथं काय करतेस? तुझ्याकडे एक काम होतं म्हणून आली होती. अगं कशाला आलीस इथं? सत्यानं जर तुला इथं बघितलं तर तू किती चिडन माहिती आहे ना. अगं माझं काय काम आहे ते तर ऐकून घे की. बोल लवकर, मला उशीर होत. म्हणजे सकाळ धरणं सुनंदी समद्या डब्यांमधनं उचका पाचक करत्या, पैसे शोधत्या. या डब्यात काय घावतंय का समजा उलट पालत करून बघायला लागल्या. तिला वाटतंय इथं तर 100 रुपये घावतील, इथं तर 50 रुपये घावतील. आमच्या अवस्था लय बेकार आहे बघ. खायला अन्न पाणी आणायला सुद्धा पैसे नाही ते. मी तुझ्याकडे आली होती. तुझी आईन मी तिकडे समजा आवरत होतो तर सुनंदीला अचानकच चक्कर आली. तिला दवाखान्यात घेऊन गेली. काय विश्वास ठेव तुझ्यावर? मागच्या वेळेस बी असंच फसवून मला घेऊन गेले होतीस. आता का विश्वास ठेव तुझ्यावर? मला वाटलंच होतं तू अशीच बोलणार. अगं माझ्या अवस्थेत आत्ता अशी झाली की मी कुणाला किती बी डोसकं फोडून सांगितलं का नाही तरी बी माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता तू सुनंदीला फोन लाव आणि तुझ्याच कानाने ऐक काय परिस्थिती आहे ती. पण मला नाही वाटत ती तुला काय खरं सांगेन म्हणून, कारण मी तिला सकाळी म्हणलं होतं एक काम करू आपण मंजूला पैसे मागू म्हणून. तर मला म्हणली नाही नाही, मला लाज वाटते या मंजूला पैसे मागायचे. पण माझं काय, मी समध्यांसाठी लाजमुडीच आहे म्हणून बिनला जगत आली तुला पैसे मागाय. हे धर. तिला दे आणि तिला सांगू नको मी देईल. वय वय नाही सांगत, अजिबात नाही सांगत. डीजाची शपथ नाही सांगत. मंजू तू जा, मी जाते. अरे सत्या, पक्षाची भेटायचं ठरलं ना आपलं, इकडं का बोलून घेतलंस? अरे जरा महत्वाचं बोलायचं होतं. हा बोल की. ते जरा पर्सनल होतं.
पर्सनल म्हणजे पक्षशास्त्रीय न बोलण्यासारखं असलं कसलं पर्सनल आहे? असं आहे होय पर्सनल. कळलं मला. काय काय कळलंय तुला? सगळं कळलंय मला. काय नाही कळलं? माहित आहे मला. टन लिली काय टेंटेल असं काहीच नाही. कळलंय मला. हा सांग मग काय कळलं? विडे का सांगू काय कळलंय ते? काय सांगू म्हणजे तुला कळलेलंच नाही ना. बरं बाबा नाही कळलेलं मला. सांग काय ते आता. सांगतो की. सांग की मग. बोल की पटापटा. तुझा चहा घेऊन ये सांगतो. याला काय सांगू नये. बोल काय विषय? तर विषय असा आहे हा की आधी देवदर्शन झालं. त्यानंतर सत्यनारायणाची पूजा झाली आणि एकदा तर मम्मीच किचन मध्ये पडली. त्यामुळं सगळाच गोंधळ झाला होता. हा आणि काल तर चक्क घरावर दगडफेक झाल्या. काय? जे आमच्या दोघांचं घरात काय चाललंय ना आमच्या मला काहीच कळण झालंय. काय? काल दगडफेक झाली तू साधं मला कॉल पण केला नाहीस. कोण आहे माहिती कर तुला सोडणार नाही. शांत हो आधी शांत हो. हे बघ काहीच गरज नाही. शांत डोक्याने विचार करू आणि त्यांचा कार्यक्रम नंतर फिक्स करू. बरं तो म्हणजे तस. बरं विषय काय झाला मला सांग जरा. अरे विषय तोच झाला की विषय. आता दगडफेक झाली ना त्यामुळे आम्हाला सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र झोपायला लागलं. अरे सगळं कळलंय मला. दगडफेक झाली मम्मी पडली ती फोटो तुमचं काय बघायचं झालेलं. अरे विषय सांग ना मला महत्वाचा काय आहे. कप कप हळू बोल की जरा. मी सांगतो तू इकडे शांत राहा. अरे म्हणजे काय झालंय मी आणि वाघमारे एकत्र आलो नाही रे अजून. म्हणजे समजून घे की तू जरा. म्हणजे आम्ही एकत्र आलो नाही रे. तुला कळत कसं काय नाही? एक काम करतो मावळेश्वरला एक विला बुक करतो 2 दिवसासाठी. ते निश्चितच नाही. नाहीतर एक काम करतो माझ्या मित्राचा फार्म हाऊस आहे तिकडे जा. बाई विषय एंड करून टाकू आपण. नाही एवढं मोठं लगेच काही करायची गरज नाही आता. तसं बी इलेक्शनचे दिवस सुरू आहेत. वाघमाऱ्यांची बी ड्युटी आहे. मग मी विचार करत होतो की आपलं साधं सुद्धा काहीतरी करावं इथंच जवळपास कुठे. साधी सुद्धा म्हणजे ते नसतं का असं मिरची लाईट लावतात आणि कॅन्डल लावून त्याच्याबरोबर जेवण. म्हणजे रोमॅन्टिक नाईट आउट. रोमॅन्टिक नाईट आउट. कॅन्डल दिवे. ओके फायनल तरी झाला विषय. काय डन जा. माझ्या डोक्यात सगळं आहे. विषय डन झाला भावा. अरे पण काय अरे माझ्या डोक्यात ना सगळं. विषय लॉक झालेला आहे भाऊ. अरे पण मला सांगी काय फिट झालं. तर सांगतो इकडे. एक नंबर आयडिया आहे. ओ मॅडम काल कोण तक्रार द्यायला आलतं का पत्रकार? तुम्ही कोण आहात? अहो ते जाऊ द्या ना. तो महत्वाचा विषय आहे का? तुम्ही मला सांगा कोणी आलता का पत्रकार कंप्लेंट करायला? आधी तुम्ही कोण आहात ते सांगा मग बोलते. अहो तुमच्याकडे जो पत्रकार आलता ना त्याला आम्ही आणलाय. आम्ही काय त्याच्यासाठी झालं काय? होय. अहो त्याला आम्हीच आणलाय. अरे असा तसा नाही. लय दुखलाय तेव्हा आम्ही आत्मसमर्पण करायला आलोय. करा ना अटक करा. टाका आम्हाला आतमध्ये. अटक करा लवकर. अहो टाका मला. एक मिनिट. कोण ते काय म्हणणं यांचं? सर काल ज्या पत्रकाराला आम्ही तक्रार करायला घेऊन आलो होतो ना त्याला ह्यानेच मारलाय असं म्हणतात ते. काय? होय साहेब आम्हीच आणलाय त्याला. आणि आज साधं सुद्धा नाही लय आणलाय लय. तेव्हा आत्मसमर्पण करायला आलोय. टाका आम्हाला. करा अटक करा. हे बघा दुसऱ्यांचे आरोप स्वतःच्या अंगावर येणारी बरीच माणसं माहिती आहेत आम्हाला. कशावरून खरं बोलताय तुम्ही? साहेब तुम्हाला पुरावा हवा आहे का? असं सांगा की देतो की पुरावा. काय झालं काल आम्ही त्याला मारत होतो ना त्या टायमाला तो कोण रे तात्यासाहेबाचा खास सत्या आणि या मॅडम दोघे जण आल्या. यांना बघूनच तर आम्ही पळालो. काय मॅडम तुम्हाला बघून पळालो का नाही आम्ही? हा म्हणजे असंच झालं होतं सर. बघा वेळेला पुरावा. चला टाका आता आम्हाला. आत टाका. अरे पत्रकाराला मारणं म्हणजे कौतुकाची गोष्ट नाहीये. सरेंडर का करतो ते सांग. एक मिनिट तुम्ही त्यांना मारलं बरोबर आहे आणि पळून गेलात.
हो मग निसटला होता ना, मग परत कशासाठी आला हजर व्हायला? हो आपले ते कोरेच्या सयाजी मुकादम त्यांनी सुपारी दिलेली आम्हाला आणि पैसे देत नाही. मग आपण काय साधे सुधे आहेत का? आपण पण अटक होणार आणि त्याला पण करवणार. हो मॅडम घ्या आमचा जवळ लिहून घ्या. ठीक आहे, त्यांना ताब्यात घ्या, यांचा जबाब लिहून घ्या आणि टाका दोघांना. येस सर. बरोबर आहे, जबाब नोंदवून घ्यायचा. येस सर. बोला. हे बघा काय झालं ना, आम्हाला त्यांनी पैसे दिलेले. बरोबर आहे, एक काम करा, एक टीम तयार करा आणि सयाजी मुकदमला अटक करा. बाबर यांना अटका. काय हो, काय झालं? आणि कोण तुम्ही? कोण तुम्ही? मी का शाळेचा युनिफॉर्म वाटला का तुला? हा, जा साहेबाला बोलून आण जा. आता कामात येते, तुम्ही नंतर या. ए शानपणा करतो का तू? कायद्यापेक्षा साहेब तुझा मोठा आहे का? हा ना, साहेबाला बोलून आण, आता तुला पण घेऊन जाय ना आत्म्या. ए जा नमस्कार, या या. अरे इजा, निवडणुका जवळ आल्या म्हणजे खाकी वर्दीवाल्यांची उठबस होणारच. त्यांचा मानपान करायचं असतंय. ए जमेंती, चल तिकडं चल. इजा जा, समध्यांसाठी गालास भरून आण दुधाची, बर का? त्यांनी विकत तंदुरुस्त राहायला पाहिजे का नाही? अरे वासंती, कशाला तिथं डुशा मारतीस? आणि काय नाही का, ते मित्रच आहेत आपले. पोलीस हे नागरिकांचे मित्रच असतात. बरं, आपण त्यांना हे असं विचारू शकतो की नागरिकांच्या या मित्रांनी आपल्याकडे कसं काय येणं केलं बुवा, म्हणजे काय काम काढलं असन? तुम्हाला अटक करायला आलोय आम्ही.